दुर्गाबाई देशमुख यांची कहाणी. सन 1909 आंध्र प्रदेशातली राजमुद्रित गावात ब्राह्मण कुटुंबात एक मुलीचा जन्म झाला. दुर्गा. तिला लहानपणापासून वेगळंच वाटायचं. तिचं बालपण खेळांमधून नव्हे तर विचारांनी आणि प्रश्नांनी भरलेलं होतं. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी तिचं लग्न ठरलं गेलं. त्यावेळी हे समाजात फार सामान्य होतं, परंतु दुर्गाने मनात निश्चय केला, मी लग्नासाठी जन्मले नाही, शिक्षणासाठी आणि समाजासाठी जन्मले. ती लग्नाला विरोध करते. घरातून विरोध होतो, पण तिची धडपड सुरू होते. आईनं तिच्या डोळ्यातली स्वप्न ओळखली आणि तिला मद्रासला शिक्षणासाठी पाठवलं. मद्रासमध्ये दुर्गा अगदी एकटी होती. घर नव्हतं, पैसेही नव्हते. ती शिवणकाम, टायपिंग, ट्युशन घेत असे. दिवसाचे अन्न मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती, पण पुस्तक मात्र तिच्याजवळ होतीच. ती सकाळी शाळेत जात असे, संध्याकाळी काम करत असे, रात्री वाचन. तिनं BA नंतर लॉ डिग्री घेतली. एका स्त्रीने त्या काळात वकील होणं म्हणजे चमत्कार होता. 1930 दुर्गाबाई गांधीजीच्या सविनय कायदेभंग आंदोलनात सहभागी झाल्या. त्या अटक झाल्या, तुरुंगात गेल्या, पण तिथे सुद्धा त्या बायकांना शिकवत होत्या. तुरुंगातील महिलांना अक्षर ओळख करून देणारी प्रेरणादायी कथा सांगणारी दुर्गाबाई म्हणजे स्वतः एक आंदोलन होती. त्यानंतर त्यांनी दक्षिण भारत महिला मंडळ स्थापन केलं. बायकांसाठी उद्योग प्रशिक्षण, मुलींसाठी निवासी शाळा, विधवा महिलांसाठी पुनर्वसन केंद्र, गरिबांसाठी मोफत कायदेशीर मदत. त्यांनी रस्त्यावरील भिकारी बायांनाही स्वाभिमानाचं आयुष्य दिलं. त्या म्हणायच्या, बाईने फक्त 4 भिंतीतच राहायचं नाही, तिची दृष्टी चोफरे हवी. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंना त्यांना संविधान सभेत नेलं. त्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून बोलल्या. स्त्रियांना समान वेतन, संपत्तीवर अधिकार, शिक्षणाचा स्वातंत्र्य आणि जबाबदारी मिळाली पाहिजे. त्यानंतर त्या सेंट्रल सोशियल वेलफेअर बोर्डच्या अध्यक्ष झाल्या. संपूर्ण भारतभर समाजसेवा केंद्र सुरू केली. प्राध्यापकाळातही त्या कार्यरत होत्या. त्यांनी कोणताही सन्मान, प्रसिद्धी किंवा सत्ता मागितली नाही. त्यांचा वेळ गेला ग्रंथालयात, प्रशिक्षण केंद्रात आणि शाळेमध्ये. 1990 त्या शांतपणे या जगातून निघून गेल्या. पण मागे काय राहिलं? हजारो महिलांना शिक्षण दिलेलं, संविधानात महिलांचा आवाज, समाजसेवेचं एक आदर्श मॉडेल. मुलगी जन्माला आली म्हणजे समाज पुढे जातो, पण ती शिकली, स्वतः उभी राहिली तर राष्ट्र घडवते. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.